परमभाग्य समजते. मज पामराळे काय थोडपण पायीची वाहन पायी
हरी. आता इथे भाग्याचा विषय निघल्या कारणाने मी तुम्हाला काही दोन आपल्या ह्याच्यातले दोन भागी सांगू इच्छिते. आपली जी भारत माता आहे ती संतांच्या सहवासातली आहे. इथे संत माणसांचा खूप मोठा सहवास आहे. कुठल्याही देशाला माता म्हटलं जात नाही महाराज, फक्त आपल्या भारत देशालाच का माता म्हटलं जातं का, तर या भारत भूमीमध्ये संत महंतांचा खूप मोठा सहवास आहे. आपल्या भारत देशाला एकच नावे नाही तर आपल्या भारत देशाला 5 नावे आहेत. आता आपल्याला तर 1 ते 2 नाव माहिती असतील, पण आपल्या भारत देशाला 5 नावे आहेत. आता तुम्ही म्हणाल ते 5 नावे कोणते, तर पहिलं आर्यवर्त, दुसरं अल्ताफ खंड, तिसरं इंडिया, चौथं भारत आणि 5वं हिंदुस्थान. आपल्या भारत देशाला जास्त प्रमाणात भारत या नावाने ओळखलं जातं का, तर आपल्या भारत देशामध्ये 3 भरत होऊन गेले. त्यांच्या नावावरून आपल्या भारत देशाचं नाव भारत पडले. आता तुम्ही म्हणाल 3 भरत ते कोणते, तर पहिलं भागवतातील भरत, दुसरं रामायणातील भरत आणि तिसरं महाभारतातील भरत. या तिघांच्या नावावरून आपल्या भारत देशाचं नाव भारत पडलं. भारत देश हमारा हमारा, भारत देश हमारा, इस देश में संत महंत संतों का उजियारा, भारत देश हमारा. हे झालं आपलं पहिल्या नंबरचं. दुसऱ्या नंबरचं भाग्य असं आहे की आपण या नरदेहात जन्माला आलो. आपला नरदेह मिळणं हे आपल्या मागच्या कर्मावर ठरलेलं असतं. आणि आपले जर चांगले कर्म असेल तर आपल्याला चांगला देह मिळतो, आणि आपले जर वाईट कर्म असेल तर आपल्याला वाईट देह मिळतो. आपलं नरदेहाला संत म्हणतो, वाईट सुद्धा म्हणतात आणि चांगलं सुद्धा म्हणतात. आता चांगलं म्हणण्याचं कारण तर सगळंच आहे, पण वाईट म्हणण्याचं कारण असं काय आहे की याला संत म्हणतो वाईट म्हणतात. पहिलं कारण असं आहे की हा जो देह आहे तो कसा आहे, तर हा देह नाशिवंत आहे, मलमूत्राचा बाधा आहे, हा जाणारा आहे. हा देह नाशिवंत
हा देह कसा आहे तर नाशिवंत आहे. त्या देहात हा देह आहे तो नाशिवंत आहे, तो जाणारच आहे. आणि त्याचबरोबर चांगले म्हणण्याचं कारण असं आहे की आपण या नरदेहात जन्माला आल्यानंतर आपण त्या देवाची भक्ती करू शकतो. देवी दिला देवी दिला देवी दिला देवी दिला देवी दिला देहा भजन हे झालं चांगले म्हणण्याचं कारण. आता अभंगाकडे वळण्यापूर्वी तुम्हाला सज्जन श्रोत्यांना काही सांगू इच्छिते. कीर्तनामध्ये बसल्यानंतर एकच काम करायचं. जेव्हा देवाचं नाव येईल तेव्हा मुखाने नाम आणि हाताने टाळी वाजलीच पाहिजे. हीच मोठी विनंती. आणि त्याचबरोबर कीर्तन बसलेल्या सज्जन श्रोत्यांना एक 3 गोष्टी सांगू इच्छिते. आपणही बोलायचं नाही आणि शेजारच्यालाही बोलायचं नाही. आपणही उठायचं नाही आणि शेजारच्याला झोपू द्यायचं नाही. आपणही झोपायचं नाही आणि शेजारच्याला झोपू द्यायचं नाही. कारण काही जण कीर्तनात येतात आणि कीर्तनात बसल्यानंतर जसं जसं कीर्तन रंगतं तसं तसं माणसांना झोप यायला लागतं. तर असं न होत असताना सज्जन श्रोत्यांनो श्रवण चांगल्या प्रकारे करावं. आता अभंगाकडे वळण्यापूर्वी आता तुकोबाराय सांगतात या नरदेहात जन्माला आल्यानंतर काय करायचं. तर काय करायचं.
सर्वांनाच सर्वांना आवडतं विठ्ठल. आणि तुकाराम महाराज तुम्ही म्हणता तो देव तो देव तो देव, नेमका कोणता देव? आणि 33 कोटी देव आहेत, नेमका तो देव करतो तरी काय? तो राहतो कुठे, तो करतो काय, त्याचं कार्य काय, जीवनवस्तू कशापासून प्राप्त होते, या सगळ्यांचे प्रश्न उत्तरे कळल्यानंतर काकूदेव आपल्याचं होईल का? तर तसं नसून तुकोबाराय सांगतात देव आपल्या जवळ आहे, देव आपल्या जवळ आहे, पण देहाची आणि जीवाची अजूनही ओळख झालेली नाही. देव आपल्या हृदयात आहे पण त्याची जाणीव नाही आपल्याला. जसं तुम्हाला उदाहरण सांगते, पाणी इतकं निर्मळ असताना सुद्धा त्याचं सौंदर्य हे शेवाळ गुप्त करतं, बरोबर? तर त्याचबरोबर देव आपल्या हृदयात आहे पण ते अज्ञानरूपी शेवाळाने झालेला आहे. त्याच्यावर माऊली सुंदर ज्ञानेश्वरीमध्ये खूप सुंदर वर्णन करतात. अद्वितके माय विटेना जवळी आहे परी भेटेना, सर्वांचे हृदय देशी मिया मुका हेशी, जीव बुद्धी स्फुरे हरनीशी ती वस्तू कामे. देव आपल्या हृदयात आहे पण देहाची आणि जीवाची अजूनही ओळख झालेली नाही. तर तुकोबाराय म्हणतात तुझं आहे तुझं पाशी परी जागा तू चुकलाशी. देव तुझ्या जवळ आहे पण त्याची तुला अजून सुद्धा जाणीव नाही. पण तुकोबाराय तुम्ही जो म्हणता ना परत त्याच विषयावर की तुकोबाराय तुम्ही जो म्हणता तो देव तो देव तो देव, नेमका कोणता? तर तुकोबाराय सांगतात की सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, तो कोण? तो पांडुरंग परमात्मा. रूप पाहता लोचणी सुख झाले सासरी, तो कोण? तो पांडुरंग परमात्मा. राजस कुमार मदनाचा पुतळा रवी शशी लोपलिया, तो कोण? तो पांडुरंग परमात्माचा. स्वयंभुवा माझा विटेवरी उभा, तो कोण? तो पांडुरंग परमात्मा आपला सखारा. कारण तो देव कसा आहे तर चतुर आहे, उदार आहे, चतुरांच्या राशीमध्ये भरलेला आहे. पण देव हा उदार असून सुद्धा नामदेव राय देवाला काय म्हणतात? का रे देवा तू कोणाचं काम फुकट करतोस आणि स्वतःला उदार का बनवून घेतोस? उदार उत्कृष्ट राज्य दिले. त्या 3 गोष्टी पोयासाठी त्या देवाने
विठोबाचा धर्म लागो, त्याच्या चरणी लक्ष लागो. का ते एकदाच फुकट फुकट काम केलं नाहीस का? तर अजून कोणाचं केलं नाहीस? तर त्या द्रौपदीचं. अगोदर त्या तिचं भाजी पान खाल्लंस आणि नंतर त्या ऋषीला अन्न दिलंस. का स्वतःला उदार का वधवून घेतोस? छळावया पांडव द्रौपदीची पातळला द्रौपदीने केला धावा तुझा. एवढे अंकित घेऊन केले भाजी पान, मग त्या ऋषीला अन्न दिले. देवा तू भक्तांकडून काहीतरी घेतोस आणि नंतर त्यांना देतोस. काय घेतो तरी नका? तर त्याचं गीतेमध्ये वर्णन केलेलं आहे. पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्ता प्रयाश्चति तदहं भक्तु प्रवृत्तं मश्नामि प्रयतात्मना. घेतोस तरी काय नेमका? तर पत्र पुष्प फळ पाणी घेतोस आणि नंतर त्यांना काय? देव फार चतुर आहे, पण काही वेळेस देवापेक्षाही चक्र वापरण्याचं बक्कळ हे करतात. तुम्हाला हिरण्यकशिपू तर माहितीच असेल. त्या हिरण्यकशिपूने ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली आणि तपश्चर्या केल्यानंतर खूप तपश्चर्या झाली आणि तपश्चर्या केल्यानंतर तो देव प्रगट झाले, प्रसन्न झाले व त्या समोर येऊन उभा राहिले. त्याला म्हणतात, अरे बाबा आई, मी तुझ्या तपश्चर्येला प्रसन्न
द्यावंच लागतं या मृत्यूलोकाचा सोबत. तर तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले मी तुला आदरपद काय देऊ शकत नाही, तू दुसरं काहीतरी माग. तेव्हा ते हिरण्यकश्यपूने किती चातुर्य वापरलं बघा बरं. तो काय म्हणाला मला मरण द्यायचंच ना, तुम्हाला मरण हे द्यायचेच ना, तर कसं द्या, तर सकाळी नको, दुपारी नको, संध्याकाळी नको. पहा, हाताने नको, अस्त्राने नको, शस्त्राने नको. त्याचबरोबर मृत्यूलोकात नको, पाताळात नको, कुठेच नको. आणि एवढाही कोण ब्रह्मदेव तथास्तु म्हणाले आणि निघून गेले. आणि तो त्याला इतका आनंद झाला की तो आनंद त्याच्या गगनात मागेना. तो म्हणतो की माझं जे चातुर्य आहे ते देवापुढे चालतं. पण तो त्यांनी हे लक्षात ठेवलं नाही, त्या प्रल्हादासाठी तो देव खांब्यातून प्रकट झाला. त्याला उंबरठे मारण्यासाठी घेतलं, अर्धांग माणसाचं अर्धांग प्राण्याचं घेऊन नगाने पोट फाडून मारलं. तो देव इतका चतुर आहे, चतुरा तो शिरोमणी
यावर मी नेहमी दृष्टांत देत असते तो असा की एक गुरु असतो आणि शिष्याची फार प्रगती झाली. फार प्रगती झाल्या कारणाने तो गुरु त्या शिष्याकडे भेटायला आला आणि तो गुरु म्हणतो, का रे बाबा, हा जो इतका सुंदर बंगला बांधला हा कोणाचा आहे? तेव्हा त्या शिष्याने उत्तर द्यायला पाहिजे, माझा आहे म्हणून. पण तो शिष्य उत्तर काय देतो, हा जो बंगला आहे तो या देवाचा आहे. पुढे गेल्यानंतर काही फोर व्हीलर टू व्हीलर गाड्या दिसतात आणि त्या गाड्या पाहून तो गुरु म्हणतो, या गाड्या कोणाच्या? तेव्हा तो शिष्य परत उत्तर देतो की ह्या ज्या गाड्या आहेत त्या सुद्धा देवाच्याच. घरात गेल्यानंतर काही मौल्यवान वस्तू पाहून त्या सुद्धा विचारतो, या मौल्यवान वस्तू कोणाच्या? तर तेव्हा तो परत उत्तर देतो की हे जे काही आहे, जे सर्व काही आहे ते फक्त देवाचंच आहे. फक्त तो देव जो आहे तो माझा आहे. तेव्हा तो शिष्य म्हणतो, तन भी तेरा मन भी तेरा, तन भी तेरा मन भी तेरा, तेरा पिंड प्राण सब कुछ तेरा तू ही मेरा, ये दादू का ज्ञान, हे जे सर्व काही आहे ते फक्त तुझा आहे आणि तो फक्त देव आहे ना, तो माझा आहे. तर तुकोबाराय म्हणतात, जसं त्या शिष्याने तो देव आपलासा केलाय ना, तसंच आपण सर्वांनी सुद्धा तो देव आपलासा करायला पाहिजे. पण तो देव करतो तरी काय, तो राहतो कुठे? तर एकदा गावामध्ये मंदिर बांधायचं असतं आणि मंदिर बांधण्याच्या कारणाने काही तिथले ब्राह्मण त्या तिथल्या राजाकडे जातात. राजाला म्हणतात, राजे साहेब, गावामध्ये मंदिर बांधायचे, काही थोडीफार देणगी मिळेल, ती देणगी द्या. तेव्हा राजा काय म्हणाला, तुला मी देणगी देईल, तुला मी देणगी देईल, पण एका अटीवर. ती अट अशी की तो देव राहतो कुठे मला फक्त तेवढं सांग. तेव्हा तो ब्राह्मण म्हणाला, एका पेल्यामध्ये दूध आला आणि ते पेल्यामध्ये दूध आणल्यानंतर त्या ब्राह्मणाने तो पेला घातला आणि त्या राजाकडे गेला आणि राजाला म्हणाला की या दुधामध्ये तूप कुठे आहे, या दुधामध्ये तूप कुठे आहे? तेव्हा तो राजा म्हणाला, तूप तर सर्वत्रच आहे. तसंच जसा सूर्याचा चंद्राचा प्रकाश सगळीकडे सारखा पडतो, तसंच हा देव सुद्धा सगळीकडे सारखा आहे. सर्व घटी रम देहा देही
लाईट गेली त्याची. तद्दात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. धर्माचं पालन करतो आणि जो दुर्जन आहे त्यांचा संहार करतो. त्यासाठी जेव्हा तो आपल्या भक्तांचं जेव्हा पालन करतो तेव्हा तो देव आपलाच आहे ह्याचं भान ठेवा. हेच मला सांगायचं प्रकरण. मी एक दृष्टांत सांगू इच्छिते. एक कांदेवाला असतो आणि एका प्रवासाला सकाळी लवकर लग्न करतात 800 किलोमीटर या प्रवासात जायचं असतं. तेव्हा तो लवकर उठतो, पहाटे 4ला जातो त्याच्याकडे आणि त्याला म्हणतो, अरे बाबा ऐक, मला लांबचा प्रवास करायचा आहे, तू मला इथे सोड. तेव्हा तुम्हाला तर माहिती सकाळची झोप कशी असते. त्या टांग्यावाल्याकडे 2 प्रकारचे घोडे असतात, एक वरातीचा आणि एक टांग्याचा. तो त्या झोपीच्या नादामध्ये ना टांग्याचा घोडा घरीच ठेवतो, वरातीचा घोडा घेऊन जातो आणि तो गेल्याच्या नंतर थोडा लांब गेल्याच्या नंतर तो परत थांबतो.
या संसारामध्ये आल्यानंतर सगळेजण आपापलं बघतात. ह्या संसाराचा आहे तो जीवांचा विचार आहे. अरे संसार संसार जसं कपशीच भरघर, बशी बसे आरामशीर कप फिरे गरागर. जसं त्या संसारामध्ये जेव्हा लग्न झाल्यानंतर महिला घरी असतात आणि जसं त्या कपाला त्याचे कान पकडून फिरवलं जातं तसा तो व्यक्ती फिरत राहतो. तर हा संसार जो आहे तो दोन जीवांचा विचार आहे. पण या संसारामध्ये तुम्हाला खरं सांगू का महाराज, हे कोणी कोणाचं नसतं. ह्याच्यावर एकनाथ महाराज म्हणतात, नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही तुझे नव्हे रे कोणी, नाही तुझे नव्हे रे कोणी. आणतील जाशील एकल प्राण माझे माझे म्हणून, प्राण मायेचा बाजार हा मायेचा बाजार. या संसारामध्ये कोणी कोणाचं नसतं. आपण म्हणतो बायको माझी, मी बायकोचा, मी मगाशी सांगितलं, पण हे कोणी कोणाचं नसतं. हे मी तुम्हाला एका सिद्धांताचं परिवार
आणि रामायणाची कथा सुरू असताना त्या ठिकाणी सगळेजण तिचा एक मोठा पाटील असतो. त्याचा जो मुलगा असतो त्या रामायणाला सतत जात असतो आणि थोड्या दिवसांनी त्याचं लग्न झाल्या कारणाने 1-2 दिवसांनी तो त्या रामायण कथेला येत नाही. आणि रामायण आले नसल्या कारणाने तो जो रामायण करणारा व्यक्ती असतो त्याला त्याची श्रवण भक्ती जी असते ती फार आवडलेली असते. आणि तेव्हा तो त्याच्या घरी जातो आणि विचारतो, का रे बाळा 2-3 दिवस आलास, आता का आला नाहीस? तेव्हा तो म्हणतो, कालच माझं लग्न झालं, घरी सगळं कुटुंब जमलेलं आहे, त्यांना सोडून कसं येऊ? त्यांना सोडून मी तुला रामायण कथा ऐकायला येऊ तरी कसं? मला फार आवडते रामायण कथा, पण येऊ तरी कसं नेमकं? तर तेव्हा तो रामायण करणारा जो महाराज असतो तो म्हणतो, अरे बाबा तू म्हणतोस ना हे कुटुंब माझं कोणी कोणाचं असतं, तुला मी कळवून देतो. त्याच्या कानामध्ये काही गोष्टी सांगितल्याच्या नंतर त्याला म्हणतात, अरे असं कर, एका कोपऱ्यामध्ये जा आणि समाधी घे, समाधीच्या अवस्थेत बस, बघ काय होतं. तो गत जातो, त्या एका कोपऱ्यात बसतो आणि त्या घरी नेमका सण असतो. पुरणपोळ्याचा सुंदर असा स्वयंपाक केलेला असतो आणि स्वयंपाक केल्या कारणाने त्याची बायको जी असते, नवीन नवरी असते, ती काय करते, पुरणपोळ्या गेल्यानंतर त्याला उठवायला जाते आणि उठवायला गेल्यानंतर एकदा दोनदा त्याला हलवते, पण तो काय उठत नाही. ती म्हणते आताच गरम गरम पोळ्या केल्यात, गार झाल्या तर घशाखाली जायचं नाही, करू तरी काय, घेतल्या दोन पोळ्या चुरल्या आणि तूप शोधते. तूप ज्या तिच्या नवऱ्याने समाधी घेतली तिच्या डोक्यावरच्या शिंप्यामध्ये असते, ती तिथे जाते, तिच्या नवऱ्याला आडवं पाडते, त्याच्या छाताडावर पाय जाते, त्या शिंप्यातलं तूप काढते, पुरणपोळ्यामध्ये टाकते. महाराज 2 पुरणपोळ्या खाते आणि गावभर बोकाटा करते, गेला माझा सख्खा नवरा गेला, गेला माझा सख्खा नवरा गेला. सगळे गावातले जमतात, आई वडील शेतात गेलेले असतात, ते सुद्धा घरी येतात आणि घरी आल्यानंतर त्याची बहीण असते शेजारच्या गावामध्ये, ती बहीण ते सगळेजण आल्याच्या नंतर रडारडी सुरू होते. माय काय म्हणते, माय रडेली कासाठी, बरे झाले नाही रे देवा, बरे झाले नाही, हिरव्या माझ्या माणिक मोती हरवल्या बाई, हिरव्या माझ्या माणिक मोती हरवल्या बाई. आई रडते आणि आई म्हणू लागते, जे माझे इतके दिवसाचे माणिक मोती मी गोळा केले होते ते आता सगळे निघून पडलेले आहेत, सगळं संपलेलं आहे. तिचं रडणं गप होतं, लगेच बाप रडायला सुरू होतं. बाप म्हणतो, बाप रडे लेकासाठी, बरे झाले नाही रे देवा, बरे झाले नाही, आयुष्याचा डोंगर माझा ढासळला बाई. जो आयुष्याचा डोंगर आहे तो आता सगळा ढासळलेला आहे, जे काही सगळं होतं ते आता संपलेलं आहे, आता काहीच राहिलं नाही. लगेच भाऊ सुरू होतो. भाऊ म्हणतो, भाऊ रडे भावासाठी, बरे झाले नाही रे देवा, बरे झाले नाही, हिंदून आलो चारही दिशा, पाठिंबा नाही, चारही देशा हिंदून आलो, पण तुझ्यासारखा पाठिंबा कोणी देऊ शकत नाही. तीळ झाली की लगेच बहीण रडू लागते. बहीण म्हणते, बहीण रडे भावासाठी, बरे झाले नाही रे देवा, बरे झाले नाही, दिवाळीची साडी चोळी अंतरली बाई. आणि ती म्हणते जी दिवाळीची साडी चोळी होते ती सगळी आता संपलेली आहे. आणि बायको काय म्हणते, बायको म्हणते, बायको रडे नवऱ्यासाठी, बरे झाले नाही रे देवा, बरे झाले नाही, करायला माती आड दुसरा करीन ग बाई. ती म्हणते आता 4 दिवस झाला आणि आता माझा नवरा मेला, मी आता करू तरी काय. ती म्हणते मला आता दुसरं लग्न करायचं. आणि हे रडारडी झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी ते रामायण करणारे जे काही महाराज असतात ते येतात आणि महाराज म्हणतात, काय झालं, का रडताय? महाराजांना सगळं माहिती असून सुद्धा महाराज म्हणतात, का रडताय? तेव्हा ते सगळं सांगितल्याच्या नंतर तो म्हणतो, ह्याला जिवंत करण्याची ताकद माझ्यात आहे, पण एकाचा बळी द्यावा लागेल. तो कसा, तर
पेल्यामध्ये दूध असतं आणि त्याच्यामध्ये काही भस्म टाकलेले असतात आणि तो म्हणतो हे जे कोणी दूध घेईल तो मरेल आणि हा जिवंत होईल. पहिला तांब्या नेला त्याच्या आईकडे. आई म्हणते मी घेतला असता पण आला की समजायचं नकार आला. माझे घरातले जे काही कुटुंब असेल त्याला कोण सांभाळेल? माझ्या नवऱ्याचा सांभाळ म्हातारपणी कोण करेल? मग ते झालं. आईचा आला नकार पुन्हा नेला वडिलांकडे. वडिलांना विचारलं का हो तुम्ही घेताय का तांबे? तर वडील म्हणतात नको बाबा माझ्या बायकोला कोण सांभाळेल वृद्धपणे? माझं कुटुंब आहे मोठं की कोण कुणाला सांभाळू? भावाकडे नेला भावाचा पण नकार सगळ्यांचा नकार. बहिणीकडे नेला पण बहीण तर ते जागेवर नसते. मागच्या गावात ते मागच्या मागच पळून जाते. बहीण जागेवरच नाही. आणि सगळं झाल्याच्या नंतर महाराज म्हणतात मीच घेतो. आणि महाराज जेव्हा ते दूध पेतात आणि तेव्हा त्याला आज्ञा देतात उठ बाबा. बघितलं ना कोणी कोणाचं आहे का? नाही कोणाचा नाही देहामध्ये जन्माला आल्यानंतर कोणी कोणाचं नसतं. फक्त जे कोणी असेल ते आपल्यापर्यंत येतं आणि म्हणतं अरे मी असा करील तसा करील पण काम संपलं की झालं काम. आपलं काम बर्तन भाडवे जाय जनता. आपलं काम संपलं की सगळं संपलं. पण असं न करता आपल्या कुटुंबाने आपल्याला साथ द्यावी यासाठी आपण सुद्धा कुटुंबाला साथ द्यायला हवी. तुम्हाला म्हणतात देवा व्यतिरिक्त सर्व पदार्थ माईक आहेत दुःख देणारे आहेत. हेच महाराज अभंगाच्या मावी करू देहामध्ये देव आपल्यासा केल्याच्या नंतर या देवाव्यतिरिक्त सर्व पदार्थ माहीत आहे. पण तुकोबराय सांगतात की जो या नरदेह आहे या नरदेहात जन्माला आल्यानंतर त्या देवाचं आपण नामसंकीर्तन करायला हवे. त्या देवाला शरण जायला पाहिजे. त्या देवाला शरण जायला पाहिजे. माझ्या तुकोबरायांना इतकाच वेळ भेटायचा फक्त शंकर जांभळी खोकला तोचीच वेळ वाया गेला तुका. तो फक्त देव इतके वेळ झाले होते तेव्हा तुकोबराय म्हणतात वेडा झालं रे झालं रे वेडी यांच्या गावा गेलो रे. वेडा झालं रे झालं रे
ह्याच्यामध्ये मीराबाई सुद्धा खूप गुंग जेव्हा सुद्धा त्यांचं भजन करू लागायच्या त्यांना गुंग नसायची त्या भजनामध्ये इतकं गुंग असायच्या. शेवट त्या नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये तो देव सुद्धा वेडा होऊन नाचायचा. पहा किती वेडा व्हायचं. पण आजकाल कसं निघालंय की गेल्या जन्मी कसं बाया जात्रा जळायच्या मस्त ओव्या गात तेव्हा जनाबाई काय सुंदर ओव्या म्हणायच्या. काय वेळ होतं त्यांना. काय दळण दळत काय म्हणायच्या. सुंदर माझे जाते ग फिरते भौतुके ओव्या गाऊ कौतुके तू रे बा विठ्ठला रे बा विठ्ठला तू रे बा विठ्ठला. आणि ओव्या गायच्या. पण आजकालच्या कसं निघाल्यात आता सगळं यंत्रे निघले आहेत आणि यंत्रे निघल्या कारणाने घेतला डबा घेतला कमराव की निघाल्या गिरणीवर आणि गिरणीवर गेल्यानंतर काय म्हणतात. अहो गिरणीवाले दादा काय बघता वळून गिरणीवाले दादा काय बघता वळून पंढरपुराला जायचं मला द्या बदलून. आणि इतकं महाराज इतकेही झालेले. पण असं न करता गेल्या वेळेस कशा तात्यावरून हे करायच्या. पण आजकाल आपलं वार बदलला की भक्ती बदलते. काय करता. रविवार आला की खंडोबाचं सोमवार आला की शंकराचं मंगळवार आला की गणपतीचं बुधवार आला की पांडुरंग परमात्म्याचं असे वारानुसार आपले देव ठरलेले आहेत. आणि त्याच्या मी सिद्धांत देते. एका घरामध्ये एक व्यक्ती असतो आणि तो व्यक्ती काय करतो की त्यांनी पहिल्यांदा गणपती आणला. घरामध्ये गणपतीची स्थापना केली आणि स्थापना केल्याच्या नंतर तो म्हणतो की आता हे देवापेक्षा कोणीच मोठं नाही. पण जेव्हा त्याचा पुढचा जो मोदक असतो तो उंदीर पळून येतो तेव्हा तो उंदीरची आरती म्हणायला लागतो. पुन्हा त्या उंदराला ती मांजर खाते पुन्हा ती म्हणते मांजराची आरती. आणि त्याच्यानंतर तो कुत्रा येतो ते कुत्र्याला पाहून ती मांजर जाते पळून. पण त्याच्यानंतर जेव्हा ती कुत्रा आल्यानंतर त्याची बायको येते आणि बायको आल्यानंतर त्याच्या मागे त्या कुत्र्याच्या मागे झाडू फेकून आणते. तेव्हा तो व्यक्ती काय म्हणतो अख्ख्या घरात कोणीच देव नाही फक्त आपली दुर्गा माताच. आणि जेव्हा ती दुर्गा माता त्या वाघाच्या पाठीवर बसते तेव्हा काय बघायचं काम नसतं. म्हणून आपल्या पत्नीला दुर्गा माता म्हणतात. पण जेव्हा या देहात जन्माला आपण देवाचा फार वेळ लावून घ्यायला पाहिजे. इतका वेळ लावून घ्यायला पाहिजे की आपल्याला आपलं भान राहिलं नाही पाहिजे की आपण काय करतोय कशासाठी करतोय. फक्त उठलं की देवाचं नाम उठलं की देवाचं नाम. तुकोबारायांचं जसं होतं की उठलं की घे विना की जा मंदिरात उठलं की घे विना की जा मंदिरात असं करायला. पण आजकाल जे काही वातावरण सुरू आहे कोरोनाचं वातावरण. पण एवढं खरंय महाराज लॉकडाऊन म्हणजे कोरोनामधले प्रत्येक जे प्रोडक्ट असतात ते चायना असतात. जास्त दिवस टिकत नाही. पण हा कोरोना असा रोग आहे की तो आल्यापासून आजपर्यंत कधी गेला नाही. म्हणून आपण आपली सुद्धा काळजी घ्या आणि सगळ्यांची सुद्धा काळजी. पण इतकं वेळ लावून घेऊ नका त्या यंत्रांचं की त्यामध्ये इतकं गुंग राहाल की आपल्याला आपल्या देवाकडे येणार बघायला सुद्धा टाइम नसतो. अरे त्या देवाने आपल्याला घडवलेलं आहे आपण देवाला नाही घडवलं याचं भान ठेवा. मग त्या तुकोबाराय सांगतात की ते देवाची ना मर्जीपर्यंत सतत देवा तोंडामध्ये नामस्मरण. काही जणांना नाव तर येतच नाही पण गाणेच ते पाठ असतात. उठलं की गाणं लाव असं न करता देवाचं उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत ते देवाचं नामसंकीर्तन करायला पाहिजे. आणि जेव्हा शरण जातो ना आपण देवाला जेव्हा आपण देवाला शरण केलं तेव्हा देव सुद्धा आपल्याला आपलं म्हणून तेव्हा आपलं रक्षण करू लागतो. त्याच्यामुळे जेव्हा त्या देहाने जेव्हा देवाचं वेळ लावून केलं हेच महाराज अभंगाच्या पुढे
त्याचबरोबर जेव्हा त्या जीवाने त्या देवाचं वेळ लागलं की देह आपल्या जागा नाही. आपल्याला काहीच कळत नाही, फक्त ते देवाकडे जायचं. पण आता कीर्तनाच्या नियमानुसार तुकोबारायचं तुमचे गुरु आमचे गुरु सगळ्यांचे गुरु, चला आता भजन करू विठ्ठोबा देवाची आणि देवाची ओळख होईल ना, तेव्हा आपल्याला चांगल्या प्रकारे मरण नाही. आणि आपण जर वाईटच कर्म करत गेलो तर आपलं काही वाईट चांगलं होणार आहे. त्याच्यामुळे आपले जी दृष्टिकोन आहे तो सदा चांगला ठेवा. आपल्याकडून काही चुकीचं होऊ नये ह्याची हे करा. पण आपल्याला वाईटच करायला हवं. पण जेव्हा आपण दुसऱ्याचं एक जरी गोष्ट चांगली बघितली तर आपल्याला किती आनंद होतो हे आपलं भान राहत नाही. आता काही कारणानिमित्त इथे आपण जमलो होतो, सगळ्यांशी संबंध जोडता आला. आता इतकं लॉकडाऊन सुरू असून सुद्धा आपण आपला संबंध जोडता येतो हे आपलं भाग्य बघा. आणि कीर्तनाला हे करण्यापूर्वी पूर्णविराम देण्यापूर्वी तुम्हाला 3च गोष्टी सांगू इच्छिते. एक गोष्ट म्हणजे फक्त त्या आई वडिलांची ना सेवा करा. कारण आई ही अशी असते की आपल्या लेकरांच्या ज्या एक छोट्या गोष्टी असते त्या आपल्या बापापासून लपवत असते. आणि कधीच आपल्याला आजपर्यंत कधी असं थोडं जरी चुकलं त्या आईचं दुखतं. त्या आईची जाणीव ठेवा. ज्याला डोळे नाही त्याला विचारा डोळ्याची किंमत, ज्याला हात नाही त्याला विचारा हाताची किंमत, ज्याला पाय नाही त्याला विचारा पायाची किंमत, पण ज्याला आई नाही त्याला विचारा आईची किंमत. ही आई काय असते? ही आई आपल्या हृदयाचं, आई आपल्याला फक्त ना पिल्लू समजते. किती जरी मोठं होऊ द्या ती आपल्याला म्हणते तू लहानच असं. कधीच आपल्याला म्हणत नाही की बाळा तू मोठा झालास, तुला असं करायचं
याची जाणीव ठेवा. आणि बापाचं तर काही सांगूच नका. जी आई असते आपल्या लेकराला सदा जपत असते, पण बाप आपल्या लेकरांच्या चुका फक्त सुधरत असतो. कधी आपल्या बापाचा राग येऊ देऊ नका. बाप हा कसा असतो तर आपल्या लेकीवर, तुम्हाला माहिती आहे बापाचा आणि लेकीचा फार जवळचा संबंध असतो. पण जेव्हा आपली लेक जेव्हा सासरी जाते तेव्हा कधीच न रडलेल्या बापाला सुद्धा त्यावेळेस रडायला येतं. का तर आपला बाप त्या लग्नामध्ये एका खांद्याला उभा राहतो आणि मान खाली घालून रडत असतो. त्या बाप कसा असतो, दिवस आयुष्यभराचं जे दुःख असतं, जेव्हा फक्त ती लेक आपली सासरी जाते तेव्हाच त्याच्या डोळ्यातून पाणी येतं. त्या आईवडिलांची थोडी तरी जाणीव ठेवा. तुम्हाला मी आईवरील दृष्टांत सांगून जाईल. एका मुलाला त्याची सख्खी आई नसते आणि सख्खी आई असल्याच्या कारणाने त्याची सावत्र आई असते. ती सावत्र आई त्याचा इतका छळ करते की एकदा ती तिची एक साडी इस्त्री करायला सांगते आणि करायला सांगितल्याच्या नंतर ती त्याच्याकडनं त्याचा मित्र येतो आणि त्याला म्हणतो, का रे बाबा बंट्या, किती दिवस झाला शाळेत आला नाहीस का? तर तेव्हा तो सांगतो की माझी सख्खी आई वारली आहे आणि मला माझी सावत्र आई जी आणली आहे माझ्या वडिलांनी, ती माझा इतका छळ करते आणि तिची आई गेलेली असते दुसऱ्या गल्लीमध्ये. ती साडी इस्त्री करण्याच्या वेळेस त्याच्या नादामध्ये काही राहतच नाही, तर बोलत असतो. ती इस्त्री त्याच्याकडनं जळते, ती साडी जी असते ती जळते. त्याच्या आईला वाद जातो, त्याची आई पळत येते आणि त्याची आई काय करते, त्याची आई ती गरम इस्त्री त्याच्या पाठीवर हे करते. तेव्हा तो मुलगा म्हणतो, कासा विस झाला प्राण हा माझा, कासा विस झाला प्राण हा माझा. आई तू ये ना ग आई, असा ओरडत राहतो आणि त्या आईला हक्का मारतो, का ग आई तू कुठे आहेस, आई तू ये ग, अशा आईला करतो. त्या आईला त्या आईवडिलांना कधीच, आता सध्या मी आळंदीत राहते पण आळंदीमध्ये इतके वृद्ध माणसं आलेले आहेत की बहुतेक तरी कुठून आलेले आहेत, पण त्यांची अवस्था पाहून वाटतं की खरंच असे नालायक मुलं जे आहेत ते कुणाच्याच पोटी जन्माला येऊ नये, की आपल्या जन्मात त्या आईवडिलांना ते आळंदीमध्ये सोडतात, त्यांना काही लाज लज्जा शरम काहीच नाही. अरे इतके विद्यार्थी तरी कमी पण वृद्ध माणसं जास्त झाले. त्या आईवडिलांची थोडी तरी जाणीव ठेवा. त्या आईवडिलांना चांगल्या प्रकारे जपा. त्यांनी जसं आपल्याला तळहाताच्या फोडावर पाणी जपलं तसंच आपण सुद्धा त्यांना जपा. ज्यांना खरंच आई नसते त्याला खरंच आईची जाणीव असते. आणि दुसरी गोष्ट सांगायची झाली तर ती म्हणजे की आपल्या म्हणजे आता सध्या तरी स्त्री आणि पुरुष मध्ये फार फरक जाणवतो. प्रत्येक जण म्हणतो वंशाचा दिवा पाहिजे, प्रत्येक जण म्हणतो उठसूट वंशाचा दिवा पाहिजे. वंशाचा दिवा कशाला पाहिजे? आई वडिलांना घराबाहेर सोडायला काही गरज नाही. मुलगी आहे, मुलगी म्हणून सांगते की अजिबात कुणाला वंशाचा दिवा असायला हवा तर मुलीलाच मुलगा सांभाळा ना तुम्ही. जी मुलगी आहे तिलाच मुलगा माना ना. मुलगी आता कशात कमी राहिली सांगा बरं. प्रत्येक ठिकाणी मुलगी पहिल्या नंबरला आहे, प्रत्येक ठिकाणी मुलीला पहिलं स्थान दिलं जातं. का? मुलगी कोणत्या गोष्टीत महाग आहे. मग त्या मुलीला जन्माला येऊ द्या ना. त्या मुलीचा का त्याचा जन्मताच त्याचा मृत्यू का करता तो वंशाचा दिवा असायला हवा म्हणून का मुलगी तुम्हाला पाहू शकत नाही? अरे त्या मुलीमध्ये इतकी मत आहे की ती मुलगा अख्खं जग येणार तुमच्या पायापाशी आणून ठेवू शकते. त्या मुलीला जन्माला येऊ द्या महाराज. मी तुमच्या चरणी फक्त एकच विनंती करते, त्या मुलीला जन्माला येऊ द्या. काही दिवसांनी अशी वेळ अख्खे मुलं जे वाईट व्यसनाला लागलेले आहेत ते आपल्या आई वडिलांना सोडणार नाही. पण ह्या ज्या मुली आहेत त्या आपल्या आई वडिलांना पूर्णपणे सांभाळू शकतात. त्या मुलींना थोडं तरी आयुष्य जगू द्या. त्या पोटात असेल तेव्हाच तिला मारून टाकतात. तिने काय गुन्हा तरी केला, तिला येऊ द्या तरी बाहेर, तिला जग तरी बघू द्या. ती मुलगी आतून कळवळा घालते आईला, आई मला मारू नकोस का, आई मला मारू नकोस. मी गुन्हा तरी असं काय केलाय की तुम्हाला जन्माला येऊ देत नाहीस? सांगा आई, काय गुन्हा केलाय मी? का मला जन्माला येऊ देत नाहीस तू? जन्माच्या अगोदरच मला जग बघायचं आई. कसं आहे हे जग, कसं आहे?
त्या मुलीला जन्माला येऊ द्या आणि त्याचबरोबर गोमाताची सुद्धा सेवा करा. झाली आली सेवा माझे गुरुवर्य बाबा गायत्री महाराज यादव, तसेच सगळे ते सज्जन श्रोते वगैरे, टाळकरी, विनेकरी, माळकरी, गायनाचार्यांनी खूपच सुंदर साथ दिली. मला वाटलं सुद्धा नव्हतं, पण गायनाचार्य, मृदुंगाचार्य वा ह्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. खरंच ह्यांना मानलं की मला वाटलं नव्हतं की इतकी चांगल्या प्रकारे साथ देतील, पण खरंच खूप सुंदर प्रकारे साथ दिली. आणि त्याचबरोबर तुम्ही सुद्धा फार सुंदर प्रकारे श्रवण केलं. आणि आपल्याला मरायला कधीच घाबरायचं नाही. मरायला कधी ना कधी येणार आहे, पण मरणाच्या अगोदर काहीतरी चांगलं कर्म करून मरायचं, जेणेकरून आपल्याला कोणत्या ना कोणत्या रूपाने नाही अमर होता येईल. हेच महाराज आपल्याला तुका म्हणे का मरण
झालेली सेवा माझे गुरुवर्य हबपत गयते महाराज यादव तसेच आदित्य देवजी निकम तसेच माझे आई वडील माझे कुटुंब या ठिकाणी सगळे काही जमलेले आहे. त्याचबरोबर सज्जन श्रुती ताळकरी माळकरी विणेकरी मृदुंगाचार्य सगळ्यांच्या चरती सेवाला पूर्णविराम देते व सेवेला पूर्णविराम देते. ज्ञानेश्वर दाबो करा बरं दाब कशाला दाब की